Hello friends, welcome back again into YBA class. In the subject of International Trade Theory and Practice अर्थात तृतीयवर्ष कला वर्गाच्या विशेष विषय 4 आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत आणि व्यवहार या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड अर्थशास्त्र विभाग प्रमुख वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि इकॉनॉमिक्स अकॅडमीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रहो, मागच्या तासाला आपण स्थिर विनिमय दराच्या संदर्भात अध्ययन करत होतो. स्थिर विनिमय दर आणि त्याचे गुण आणि दोष याच्या संदर्भामध्ये आपण सविस्तर अशी माहिती घेतली. या व्याख्यानामध्ये आपण स्थिर विनिमय दराच्या विरुद्ध जो विनिमय दर असतो त्याला बदलते किंवा लवचिक किंवा तरते विनिमय दर असं म्हटलं जातं. आणि म्हणून स्थिर विनिमय दराच्या पद्धतीमध्ये काही दोष मोठ्या प्रमाणात आढळून आल्यामुळे 1975 पर्यंत या पद्धतीनुसार आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येत होता. परंतु नंतर 1976 पासून बदलत्या विनिमय दराचा अंगीकार करण्यात आला आणि तेव्हापासून बदलत्या विनिमय दरानुसार आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येत आहे. 1976 म्हणजे जानेवारी 8 1976 मध्ये या नवीन पद्धतीचा आंतरराष्ट्रीय चलन प्रणालीमध्ये स्वीकार करण्यात आलेला आहे. या प्रणाली अंतर्गत नाणेनिधीच्या सदस्य देशांनी चलनाचा विनिमय दर तरंगण्यासाठी मुक्त सोडले आणि तिथूनच स्थिर विनिमय दराचं युग समाप्त झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. बदलत्या आणि लवचिक विनिमय दराचे 2 प्रकारामध्ये वर्गीकरण करण्यात येते. एक म्हणजे मुक्त तरंगणारे विनिमय दर फ्रीली फ्लोटिंग एक्सचेंज रेट आणि लवचिक किंवा नियंत्रितपणे तरंगणारे विनिमय दर. बघूया आपण मुक्तपणे तरंगणारे विनिमय दर आणि लवचिक आणि नियंत्रित तरंगणारे विनिमय दर यांच्या व्याख्यांमधून आपल्याला या विनिमय दराबद्दलची अधिक माहिती जाणून घेता येते. मुक्तपणे तरंगणारे विनिमय दर म्हणजे जेव्हा विदेशी विनिमय बाजारात चलनाच्या मागणी पुरवठ्याच्या संघर्षातून विनिमय दर मुक्तपणे ठरतात, सरकार किंवा मध्यवर्ती बँक कोणताही हस्तक्षेप करत नाही, तेव्हा त्या विनिमय दरांना मुक्तपणे तरंगणारे विनिमय दर असे म्हणतात. या PPTमध्ये आपण दुसरी सुद्धा व्याख्या तरंगत्या विनिमय दराच्या संदर्भात केलेली आहे. ती म्हणजे लवचिक किंवा नियंत्रितपणे तरंगणारे विनिमय दर. यामध्ये विनिमय दर मागणी पुरवठ्याच्या संघर्षातून मुक्तपणे ठरू दिले तर चलनाच्या मूल्यात फार मोठे चढ उतार निर्माण होतात आणि त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो. हे लक्षात घेऊन अलीकडील काळात विनिमय दर हे नियंत्रितपणे तरंगणारे असतात. हे दर मागणी पुरवठ्याच्या संतुलनातूनच ठरतात, परंतु त्यांच्यात बेलगाम चढ उतार निर्माण होऊ दिले जात नाही. चढ उतार खूपच झाले तर देशाचं सरकार आणि मध्यवर्ती बँक मर्यादित प्रमाणात हस्तक्षेप करून चढ उतारांचा दबाव कमी करत असतात. अशा प्रकारे लवचिक विनिमय दर हे स्थिर आणि मुक्तपणे बदलणारे विनिमय दर या दोहोंमधील एक अवस्था आहे. विनिमय दरात परिस्थितीनुरूप बदल होऊ दिले जातात, म्हणून त्यांना लवचिक विनिमय दर असं म्हटलं जातं. मित्रहो, ज्या पद्धतीने आपण स्थिर विनिमय दर योग्य आहेत, फायद्याचे आहेत की अयोग्य आहेत की तोट्याचे आहेत या संदर्भामध्ये आपण त्यांच्या गुणदोषांची चर्चा केली. या PPTमध्ये सुद्धा आपण फ्लोटिंग विनिमय दराचे किंवा नियंत्रित लवचिक दराचे गुणदोष कोणते आहेत जे आंतरराष्ट्रीय व्यापाराला अनुकूल किंवा प्रतिकूल ठरतात हे आपल्याला या PPTमध्ये बघायचं आहे.
बदलत्या किंवा लवचिक विनिमय दराची गुण आपण या PPTमध्ये दर्शवले आहे। जवळपास 8 ते 10 गुण आपण या ठिकाणी दिलेले आहे, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारात वृद्धी, व्यवहार तोलात समतोल, दीर्घकालीन भांडवल गुंतवणूक, स्थिर विनिमय दर अधिक हानिकारक असतात, सट्टेबाजीच्या प्रवृत्तीला आळा बसतो, चलनविषयक धोरणाची यशस्वीता, चलनाला प्रतिष्ठा प्राप्त होते आणि स्वतंत्र आर्थिक धोरण आणि विदेशी चलनाच्या साठ्याची गरज कमी असते। अशा रीतीने तरत्या विनिमय दराचा वापर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये घडून आणला तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भाग घेणाऱ्या विविध देशांना या पद्धतीचा, या गुणांच्या माध्यमातून कसा फायदा होतो हे आपल्याला स्पष्ट करता येते। या गुणांचं थोडक्यामध्ये विश्लेषण आपण पुढील प्रमाणे करूया। पहिल्या गुणाच्या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारात कशी वृद्धी होते हे आपण बघूया। स्थिर विनिमय दरावर व्यापाऱ्यांचा फारसा फायदा किंवा फारसा विश्वास बसत नाही। स्थिर विनिमय दरामुळे व्यापार वृद्धीला प्रेरणा कमी मिळतात। मात्र बदलत्या विनिमय दरात परिस्थितीनुरूप बदल होतात, म्हणून व्यापाऱ्यांचा या पद्धतीवर अधिक विश्वास बसतो। स्थिर विनिमय दरातून व्यापारात वृद्धी होतेच असं नाही, परंतु बदलत्या विनिमय दर पद्धतीत व्यापारी वायदा दराचा अवलंब करून विनिमय दरातील जोखीम टाळू शकतात। त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ होण्याची शक्यता असते। त्यानंतर दुसरा गुण आहे व्यवहार तोल समतोलाच्या बद्दलचा। बदलत्या विनिमय दरात विदेशी चलनाच्या मागणी पुरवठ्यात बदल होऊन व्यवहार तोलात आपोआप समतोल निर्माण होतो। विनिमय दरात घट झाल्यास आयाती महाग होतात, त्यामुळे आयातीत घट होते। दुसरीकडे निर्यात स्वस्त झाल्यामुळे निर्यातीत वाढ होते आणि व्यवहार तोलात तूट कमी होऊन आपोआप समतोल निर्माण होऊ शकतो। त्यानंतर दीर्घकालीन भांडवलाच्या गुंतवणुकीबाबत, दीर्घकालीन भांडवल गुंतवणुकीसाठी स्थिर विनिमय दर फारसे उपयुक्त असतात असं दिसत नाही, परंतु प्रत्यक्षात स्थिर विनिमय दरामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीत वाढ होतेच असं सुद्धा दिसून आलेलं नाही। याउलट बदलत्या विनिमय दरामुळे व्यापार तोलात आपोआप संतुलन निर्माण होते। बदलत्या दरामुळे किंमत पातळीत चढ उतार निर्माण होतात, यातून लाभ निर्माण होण्याची शक्यता असते। असे लाभ प्राप्त करण्यासाठी गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास प्रेरित होतात, परिणामी गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन आर्थिक विकासावर त्याचा अनुकूल परिणाम होताना दिसतो। त्यानंतर स्थिर विनिमय दर हे अधिकच हानिकारक असतात असं सांगितलं जातं। स्थिर विनिमय दरात परिस्थितीनुरूप ताबडतोब बदल होत नसल्याने चलनाचे अतिमूल्यन होत असते। अर्थव्यवस्थेत ताठरता निर्माण होते। अर्थव्यवस्थेत रोजगार आणि उत्पन्नावर त्याचे विपरीत परिणाम होतात। याउलट बदलत्या विनिमय दरात परिस्थितीनुरूप ताबडतोब बदल होत असल्याने ते आर्थिक विकासाला पोषक ठरतात, ते प्रेरक ठरत असतात। स्थिर दरापेक्षा बदलता विनिमय दर अधिक फायदेशीर असतात। हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आणि युद्धोत्तर काळात सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून बदलता विनिमय दर स्वीकारणाऱ्या देशांना व्यापारामध्ये वृद्धी झालेली दिसून येते आणि स्थिर विनिमय दर स्वीकारणाऱ्या देशांच्या व्यापारात फारशी प्रगती झालेली आपल्याला दिसून येत नाही। सट्टेबाजीच्या प्रवृत्तीला याच्यातून आळा बसतो, हा एक महत्त्वाचा गुण इथं सांगितलेला आहे। स्थिर विनिमय दरामुळे चलनाची सट्टेबाजी वाढते। विदेशातील हवाला प्रकार वाढतात। विदेशात स्वदेशी संपत्ती गुप्त मार्गाने पाठवली जाते, त्यामुळे निर्यातदारांचे नुकसान होते। बदलत्या विनिमय दरामुळे या अपप्रवृत्तीला आपोआप पायबंद बसतो। विनिमय दरात सतत चढ उतार होत असल्याने चलनाचे सट्टेबाज आपले व्यवहार सांभाळून करतात। बाजारातील बदलांचा जास्त फटका बसण्याची त्यांना शक्यता असते, त्यामुळे सट्टेबाजीला आळा बसण्यासाठी बदलत्या विनिमय दराची आवश्यकता सांगितली जाते।
त्यानंतर चलनविषयक धोरण यशस्वी करण्यासाठी बदलते विनिमय दर आवश्यक असतात. बदलत्या विनिमय दराचा एक विशेष गुण म्हणजे या अंतर्गत अल्पकाळात चलनविषयक धोरणाला यशस्वीपणे राबवता येते. समजा एखाद्या देशात चलन विस्तार झालेला आहे आणि तो कमी करण्यासाठी देशाच्या मध्यवर्ती बँकेने खुल्या बाजारात सरकारी कर्जरोख्यांची विक्री केली, तर त्यामुळे बँकेकडील रोखता कमी होईल. कर्ज देण्यासाठी कर्जाऊ रकमांचा पुरवठा कमी पडू लागेल. परिणामी बँका व्याजाचे दर वाढवतील. व्याजाचे दर वाढल्याने विदेशी गुंतवणूकदार व्याजदराचे लाभ उठवण्यासाठी कर्जरूपाने आपल्या देशामध्ये गुंतवणुका करण्यास तयार होतात. यातूनच विनिमयासाठी स्वदेशी चलनाची मागणी वाढते आणि विनिमय दरात त्यामुळे वाढ होते. विनिमय दरातील वाढीतून निर्यात महाग आणि आयात स्वस्त होत असल्यामुळे आयातीत वाढ होऊन निर्यातीत घट होते. यातून देशांतर्गत बाजारात वस्तूंच्या किमती कमी होतील आणि चलन विस्ताराचा परिणाम हा कमी होईल. चलनविषयक धोरणाचा हा परिणाम सरकारला अपेक्षित असतो आणि तो बदलत्या विनिमय दरामुळेच आपोआप साध्य होतो. म्हणून अर्थव्यवस्थेवर याचे विपरीत परिणाम होताना दिसत नाही. त्यानंतर चलनाची प्रतिष्ठा वाढण्यासाठी बदलते विनिमय दर महत्त्वाचे सांगितले जातात. स्थिर विनिमय दरामुळे एखादा देश आपले चलन जरी दुर्बल असले तरी विनिमय दराची किंमत पातळी स्थिर ठेवण्यासाठी किंवा टिकून ठेवण्यासाठी फार प्रयत्न करत असतो. यासाठी चलनाचे वारंवार अवमूल्यन करावे लागते. यातून चलनाची प्रतिष्ठा कमी होते. बदलत्या विनिमय दरामुळे अर्थव्यवस्थेच्या आर्थिक प्रगतीचे वास्तव आकलन होते. उत्पादन खर्च, किंमत पातळी, चलनाची खरेदी शक्ती याची सुद्धा वास्तव माहिती गुंतवणूकदारांना मिळते. विनिमय दर चलन मागणी पुरवठ्याच्या संघर्षातून ठरत असल्याने चलनाचे वास्तव मूल्य समजण्यास मदत होते. यातून चलनाची प्रतिष्ठा टिकून राहण्यासही मदत होत असते. त्यानंतर स्वतंत्र आर्थिक धोरण. विदेशी चलनाच्या स्थिर विनिमय दरात स्थैर्यासाठी अंतर्गत स्थैर्याचा बळी द्यावा लागतो. अर्थव्यवस्थेवर त्यातून अनेक नियंत्रणे लादावी लागतात. विनिमय नियंत्रणासाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणासुद्धा उभारावी लागते. परंतु बदलत्या विनिमय दरात प्रशासकीय यंत्रणेची गरज नसते. अर्थव्यवस्थेवर त्यामुळे अवास्तवावर नियंत्रणे लादण्याची सुद्धा आवश्यकता नसते. सरकार आपले धोरण स्वतंत्रपणे आखू शकते आणि व्यापार, रोजगार, गुंतवणूक करून चलन आणि वित्तीय अशी अनेक धोरणे मुक्तपणे आखून अपेक्षित परिणाम घडवून आणू शकते. त्यानंतर शेवटचा गुण सांगितला जातो, विदेशी चलनसाठ्याची गरज कमी होते. विनिमय दरात स्थैर्य निर्माण करण्यासाठी देशाच्या मध्यवर्ती बँकेला विदेशी चलनाचा साठा मोठ्या प्रमाणात जवळ बाळगावा लागतो. स्वदेशी चलनाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी विदेशी चलनाचा साठा त्यामुळे रिकामा करावा लागतो. बदलत्या विनिमय दर पद्धतीत असा साठा फारसा जवळ बाळगण्याची आवश्यकता भासत नाही. पण जर एका देशाने विदेशी चलनाचा साठा जवळ बाळगला तर दुसऱ्या देशालाही साठा जवळ बाळगावा लागतो. अशा रीतीने बदलत्या विनिमय दराचे गुण आपल्याला सांगता येतात. त्याचप्रमाणे याही पद्धतीमध्ये जसे स्थिर विनिमय दराच्या पद्धतीत काही दोष दिसून आले, त्याच पद्धतीने याही पद्धतीमध्ये लवचिक किंवा बदलत्या किंवा तरत्या विनिमय दराच्या पद्धतीमध्येही काही दोष आपल्याला दिसून येतात. त्या दोषांचाही अभ्यास आपल्याला करावा लागतो. त्या दोषांमध्ये काही महत्त्वाचे दोष आपण इथे चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये विकसनशील देशांना ही पद्धती घातक आहे, अविश्वसनीय आहे. त्यानंतर विदेशी व्यापार आणि विदेशी गुंतवणुकीत या पद्धतीने घट होते. त्यानंतर भाववाढीस ही पद्धती प्रोत्साहन देत असते. त्यानंतर या पद्धतीतून साठेबाजीत वाढ होते. त्यानंतर बदलत्या विनिमय दराची सुद्धा अयशस्वीता याच्यातून दिसून येते.
त्यानंतर विदेशी कर्जाच्या भारात वाढ होण्याची शक्यता या पद्धतीमुळे वर्तवली जाते। या दोषांचंही आपण थोडक्यामध्ये विश्लेषण करणार आहोत। पहिला दोष म्हणजे विकसनशील देशांना ही पद्धती कशा पद्धतीने घातक आहे। विकासात्मक कार्यासाठी विकसनशील देशांना भांडवली वस्तू, तंत्रज्ञान, कच्चा माल, अर्धपक्क्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते। याबरोबरच काही जीवनावश्यक वस्तू आणि चैनीच्या वस्तूंचीही आयात करावी लागते। दुसरीकडे निर्यातीत अपेक्षित दराने वाढ होत नसल्यामुळे व्यवहार तोलामध्ये तूट वाढते। यातून विदेशी चलनाची मागणी वाढून विनिमय दरात जास्त चढउतार निर्माण होतात। स्वदेशी चलनाचे मूल्य मोठ्या प्रमाणावर घटते। चलन मूल्यांची अतिघट हे देशाच्या अर्थव्यवस्थेला घातक ठरते। कारण आपण असं पाहिलं की अल्पविकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थांना विकासाच्या पहिल्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासात्मक आणि उपभोगात्मक आयात करावी लागते। त्याच काळामध्ये त्यांच्या निर्यातीसुद्धा फार कमी असतात, त्यामुळे त्यांच्या व्यवहार तोलामध्ये तूट निर्माण होते। अशा परिस्थितीमध्ये जर विकसनशील राष्ट्रांनी बदलत्या विनिमय दराच्या पद्धतीचा अंगीकार केला असेल तर त्या देशांच्या विकासाला ही पद्धती मारक ठरू शकते। त्यामुळे हा दोष विकसनशील देशांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा सांगितला जातो। त्यानंतर अविश्वसनीयता। बदलत्या विनिमय दर पद्धतीत व्यवहार तोलात नेहमी समतोलावस्थेत टिकून राहण्याची शक्यता कमी असते। विनिमय दरातील चढ उतारामुळे भांडवली हालचाली होऊन त्यांचे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतात। त्यामुळे बदलते विनिमय दर हे विकसनशील राष्ट्रांच्या दृष्टिकोनातून अविश्वसनीय असतात। त्यानंतर तिसरा दोष सांगितला होता की विदेशी व्यापार आणि विदेशी गुंतवणुकीमध्ये घट होते। बदलत्या विनिमय दराबाबत प्रतियुक्तिवाद केला जातो की हे दर अनिश्चित असल्याने आंतरराष्ट्रीय व्यापारावर व विदेशी गुंतवणुकीवर त्याचे विपरीत परिणाम होत असतात। त्यानंतर हे पद्धती भाववाढीला प्रोत्साहन देत असते। बदलत्या विनिमय दरातून भाववाढीस प्रोत्साहन मिळते, कारण विनिमय दरात घट झाल्यास देशांतर्गत किंमत पातळीत वाढ होते। चलन मूल्यात घट झाल्यास आयात वस्तूंच्या किमतीत वाढ होते। परिणामी सर्वसामान्य किंमत पातळी वाढून देशामध्ये भाववाढीची परिस्थिती निर्माण होत असते। त्यानंतर सट्टेबाजीमध्ये सुद्धा वाढ होताना दिसते। बदलत्या विनिमय दरावर अनेक घटकांचा परिणाम होतो। त्यात सट्टेबाजी हा एक प्रमुख घटक सांगितला जातो। सट्टेबाजीतून विनिमय दरात एकदा घट झाली त्यातून आणखी घट होण्याचे संकेत मिळतात। सट्टेबाज या प्रवृत्तीला आणखी प्रोत्साहित करतात आणि त्यातून विनिमय दरात जास्त चढउतार निर्माण होत असतात। या चढउतारांचा परिणाम अर्थव्यवस्थेमध्ये दुष्टचक्र निर्माण करण्याची शक्यता असते, ज्यामुळे अर्थव्यवस्थेवर त्याचे मोठ्या प्रमाणात प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते। त्यानंतर बदलत्या विनिमय दराची अयशस्वीता। बदलते विनिमय दर पद्धती प्रत्यक्ष व्यवहारात खूपच कमी यशस्वी झालेली आहे, अशी ही टीका या पद्धतीवर करण्यात येते। त्यानंतर शेवटचा दोष सांगितला जातो की विदेशी कर्जाच्या भारामध्ये किंवा ओझ्यात वाढ होत असते। विदेशी कर्ज हे प्रामुख्याने विदेशी चलनात प्राप्त होतात आणि त्यांची परतफेडसुद्धा विदेशी चलनामध्येच करावी लागते। विदेशी चलन घेताना विनिमय दर कमी असेल आणि कर्जाची परतफेड करताना जर हा दर जास्त असेल तर विदेशी कर्जाचा भार विकसनशील आणि अल्पविकसित देशांवर मोठ्या प्रमाणात वाढत असतो। त्यामुळे या कर्जांच्या परतफेडी करण्यामध्ये त्यांना फार मोठ्या संकटांना सामना करावा लागतो। मित्रहो, स्थिर विनिमय दर आणि बदलते विनिमय दर हे वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांना त्यांच्या विकासाच्या पातळीनुसार अनुकूल किंवा प्रतिकूल ठरत असतात। अभ्यासाच्या दृष्टिकोनातून फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर IMF कडून आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भाग घेणाऱ्या देशांना आपला आंतरराष्ट्रीय व्यापार यशस्वीरित्या घडवून आणण्यासाठी कोणत्या प्रकारच्या विनिमय दर पद्धतीचा फायदा आहे किंवा कोणत्या प्रकारच्या विनिमय दर पद्धतीपासून फायदे तोटे होतात याचं अवलोकन करण्यासाठी या पद्धती या देशांना मार्गदर्शक ठरतात। आपल्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून या कन्सेप्ट लक्षात घेणं गरजेचे आहे। आपण विकसित राष्ट्रांचे नागरिक असू तर आपण बदलत्या विनिमय दराला
प्राधान्य देऊ. आपण जर विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांचे नागरिक असू तर आपण स्थिर विनिमय दराला प्राधान्य देऊ शकतो. दोघंही पद्धती वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रमाणात यशस्वी आणि अपयशी होताना दिसतात. म्हणून अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण या पद्धतींच्या गुणदोषांची आणि यांच्या व्याख्यांची, तज्ज्ञांच्या मतांची आपण नीटपणे या कन्सेप्ट समजून घेऊया आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण याचा गांभीर्याने विचार करून आपण या संदर्भामध्ये अपडेट राहूया. मित्र, या ठिकाणी आपण या बदलत्या विनिमय दराच्या व्याख्यानाला थांबवतो आहे. या ठिकाणी आपला हा टॉपिक संपतो आहे. दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपण या प्रकरणाच्या शेवटच्या मुद्द्याला स्पर्श करणार आहोत. तो म्हणजे विनिमय नियंत्रण, एक्सचेंज कंट्रोल. जे आतापर्यंत आपण व्यापार शर्ती, व्यवहार तोल आणि विनिमय दर हा टप्प्याटप्प्याने आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वेगवेगळ्या शाखांचा किंवा वेगवेगळ्या भागांचा आपण अभ्यास करत येतो आहोत. आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत की विनिमय नियंत्रण कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे, त्याचा काय अर्थ आहे, त्याच्या काय व्याख्या आहे, त्यानंतर त्यांच्या विनिमय नियंत्रणाच्या बद्दलच्या पद्धती कोणत्या आहे, विनिमय नियंत्रणाची उद्दिष्टे काय आहेत, का आपण विनिमय नियंत्रण करावं आणि त्यानंतर विनिमय नियंत्रणाचे दोष काय आहेत, या संदर्भामध्ये आपण सविस्तर पुढच्या व्याख्यानामध्ये जाणून घेणार आहोत. मित्रहो, आपण घरी आहात, घरीच राहा. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. कोरोनामुक्त भारतासाठी आपली भूमिका फार महत्त्वाची आहे. आपणही आपल्या कुटुंबाचे कोरोना वॉरियर आहात. आपण कोरोना योद्धे आहात. या योद्ध्याच्या भूमिकेमध्ये आपण कोरोनाशी लढाई करायची आहे आणि भारताच्या या राष्ट्रीय कार्यामध्ये आपलं मोलाचं योगदान द्यायचं आहे. मित्रहो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब्स करा चॅनल. आपण इथेच थांबतोय. पुढच्या भेटीमध्ये भेटूया. तोपर्यंत थँक्यू.